नमस्कार, स्वागत आहे परत एकदा हायफाय एज्युकेशन सर्व्हिस या यूट्यूब चॅनलवरती। MBBS BDS चा जो तिसरा राऊंड आहे त्याचा सीट मॅट्रिक्स आलेला आहे आणि त्याची जी चॉईस फिलिंग आहे ते उद्यापासून म्हणजे 11 तारखेपासून 14 तारखेपर्यंत करायची आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण MBBS गव्हर्नमेंट कॉलेज आणि MBBS प्रायव्हेट कॉलेज ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट म्हणतो या कॉलेजेसमध्ये किती सीट अवेलेबल आहेत, त्याचबरोबर BDS गव्हर्नमेंट कॉलेज आणि BDS प्रायव्हेट कॉलेज ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट म्हणतो तर किती सीट अवेलेबल आहेत, त्याचबरोबर चॉईस फिलिंग करत असताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे आणि राऊंड 2 चा कट ऑफ कशा पद्धतीने गेला आणि आता जो राऊंड 3 आहे त्याचा एक्सेप्टेड कट ऑफ कशा पद्धतीने असेल याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर ज्याही विद्यार्थ्यांना राऊंड 2 मध्ये फ्रेश अलॉटमेंट झालेली आहे तर त्या विद्यार्थ्याला राऊंड 3 मध्ये कॉलेज अपग्रेड करण्याचा चान्स हा मिळत असतो। म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला कॉलेज अपग्रेड करण्याचा चान्स हा 2 राऊंड मध्ये दिला जातो। पहिला राऊंड जो आहे तो फ्री सीट असतो, बाकी सेकंड राऊंड पासून मात्र सपोज जर तुम्हाला सेकंड राऊंड मध्ये एखादं कॉलेज मिळालं असेल आणि ते तुम्हाला अपग्रेड करायचं असेल तर तुम्हाला थर्ड राऊंड मध्ये तो चान्स मिळत असतो आणि जर थर्ड राऊंड मध्ये तुमचं कॉलेज अपग्रेड झालं नाही तर तुम्हाला सेकंड राऊंडचं जे कॉलेज आहे ते कन्फर्म करावं लागत असतं आणि जर थर्ड राऊंड मध्ये अपग्रेड झालं तर सेकंड राऊंडचं कॉलेज ऑटोमॅटिकली कॅन्सल होऊन थर्ड राऊंडचं तुम्हाला कॉलेज घेता येत असतं। तर सुरुवातीला आपण सीट मॅट्रिक्स बघूया, त्याच्यानंतर कट ऑफ बघूया। सांगितल्याप्रमाणे 2 टाईपचे सीट मॅट्रिक्स आहे, एक आहे प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स आणि दुसरं जे आहे ते व्हर्च्युअल सीट मॅट्रिक्स। तर या दोन्ही सीट मॅट्रिक्सचं PDF आपण व्हॉट्सअप ग्रुपला शेअर केलेला आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला पण शेअर केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि टेलिग्रामची सुद्धा। जर आपण सुरुवातीला गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचा विचार केला तर गव्हर्नमेंट MBBS कॉलेजमध्ये किती सीट अवेलेबल आहे, नंबर ऑफ सीट जे आहे ते 139 सीट अवेलेबल आहेत, जे की महाराष्ट्र स्टेटची जी काउन्सिलिंग आहे 85% 85% कोटा त्यामधून ह्या सीट भरल्या जातील आणि जी दुसरी जी गव्हर्नमेंटची काउन्सिलिंग आहे MCC काउन्सिलिंग ऑल इंडियाची त्याच्यामध्ये फक्त 45 सीट अवेलेबल आहेत। अशा पद्धतीनं गव्हर्नमेंट MBBS सीट अवेलेबल आहेत महाराष्ट्रामध्ये। त्यानंतर प्रायव्हेट कॉलेज, प्रायव्हेट MBBS कॉलेजमध्ये किती सीट अवेलेबल आहेत तर नंबर ऑफ सीट जे आहेत ते 600 सीट अवेलेबल आहेत। त्यानंतर BDS चे 4च गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, त्याच्यामध्ये नंबर ऑफ सीट जे आहेत ते फक्त 57 सीट अवेलेबल आहेत आणि सांगितल्याप्रमाणे 55 सीट जे आहेत ते MCC काउन्सिलिंग साठी बाकी आहेत। MCC काउन्सिलिंग मधून देशभरातील जेवढे काही गव्हर्नमेंट कॉलेज आहेत त्याच्या 15% जागा भरल्या जात असतात। त्यानंतर राऊंड 2 चा कट ऑफ कशा पद्धतीने गेला, जर आपण गव्हर्नमेंट कॉलेजचा विचार केला तर ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो 506 मार्क गेलेला आहे। कट ऑफचं अनालिसिस करत असताना किंवा कट ऑफ काढत असताना ऑल इंडिया रँक SML नंबर या दोन्ही गोष्टीचा विचार करून कट ऑफ काढला जात असतो। ओपन कॅटेगरीचा 506 मार्क गेलेला आहे, SC कॅटेगरीचा 428, ST कॅटेगरीचा 340 मार्क, VJ कॅटेगरीचा 471 मार्क। त्यानंतर NT1 कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो 450 गेलेला आहे, NT2 कॅटेगरीचा 496, त्यानंतर NTC कॅटेगरीचा 502, OBC कॅटेगरीचा 504 आणि EWS कॅटेगरीचा 487। तर तिसऱ्या राऊंडचा जो एक्सेप्टेड कट ऑफ आहे तर या कट ऑफच्या कंपॅरिझन नुसार 15 ते 20 मार्काचा फरक येऊ शकतो गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये। त्यानंतर MBBS प्रायव्हेट कॉलेज, MBBS प्रायव्हेट कॉलेजचा जर आपण विचार केला तर ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो 476 मार्क आहे आणि SC कॅटेगरीचा जो आहे तो 420 मार्क आहे, ST कॅटेगरीचा 328 मार्क, VJ कॅटेगरीचा 463 मार्क, NT1 कॅटेगरीचा 442 मार्क, NT2 कॅटेगरीचा 476 मार्क, NT3 कॅटेगरीचा 477 मार्क, OBC कॅटेगरीचा 475 मार्क, SC BC आणि OBC या दोन्ही कॅटेगरीचा सेम कट ऑफ गेलेला आहे 475 मार्क। याचं PDF जे आहे ते आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला शेअर करणार आहोत। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।